प्रीती आपल्या जीवनात किती महत्वाची आहे, प्रेम किती महत्वाचं आहे. बायबल आपल्याला प्रीतीबद्दल, त्या प्रेमाबद्दल, त्या प्रेम स्वभावाबद्दल काय सांगतं आपण हे पाहणार आहोत. ओके, तर जेव्हा आपण वचन ऐकतो ब्रदर्स सिस्टर्स, हमेशा एक तयारीने बसायचं. ओके, तर तुम्ही आज तुम्हाला सगळ्यांना सांगेल की एक तयारी करा, मनाची तयारी करा की बायबल मधून आज आपण काहीतरी शिकणार आहोत, नवीन शिकणार आहोत. जेव्हा एक स्टुडंट जेव्हा स्कूलमध्ये जातं, ओके, तेव्हा हमेशा ते काहीतरी शिकून येतं. ओके, तसंच आज बायबल मधून आपण काहीतरी शिकणार आहोत ह्याची तयारी करूया. ओके, मी जे बोलतो हे महत्वाचं नाही, बायबल मधला शब्द काय सांगतो, देव जो जिवंत आहे तो आपल्या जीवनामध्ये कसा कार्य करतो, त्याची काय इच्छा आहे आपल्या जीवनामध्ये, हे आपण शिकणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज किती लोकांनी बायबल वाचलं? हालेलुया. ओके, एक मी अजून एक प्रश्न विचारतो, किती लोकांना कधी कधी खूप जड जातं जे बायबल मध्ये लिहिलंय ते समजण्यासाठी, ते आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी किती लोकांना जड जातं, किती लोकांना समजत नाही? येस, ओके. आज मी तुम्हाला ना एक असं वचन सांगणार आहे, बायबल मधलं एक असं वचन आहे की जे तुम्ही जर ते पाळताल, तेवढं एकच वचन पाळताल, तर बायबल सांगतं की तुम्ही अख्खं नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे. आपल्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर शॉर्टकट. ओके, या बायबलमध्ये खूप सारे पुस्तकं आहेत, या बायबलमध्ये खूप सारे वचन आहेत, खूप सारे अध्याय आहेत. ओके, पण सगळ्यात मोठं वचन, सगळ्यात महत्वाचं वचन, कधी असा विचार केला की सगळ्यात महत्वाचं वचन कोणतं आहे, सगळ्यात मोठं वचन कोणतं आहे, कधी विचार केला कोणी? ओके, तो एक शॉर्टकट आहे आपल्या भाषेमध्ये. ओके, बायबलची भाषा वेगळी आहे, जर आपलं समजायचं म्हटलं तर शॉर्टकट काय आहे हे आपण पाहणार आहोत. ओके, असे दोन वचन आहेत, नंबर 1 आणि नंबर 2. ओके, तर पहिलं वचन आपण बघूयात, मार्क याचा 12वा अध्याय 30वा वचन. आणि तू आपला देव परमेश्वर त्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. बायबल असं सांगतं की जेव्हा तुम्ही हे वचन पाहतात, ओके, हे सगळ्यात महत्वाचं वचन आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण जीवानं प्रेम करतात, कोणावर? देवावर प्रेम करतात. ओके, तेव्हा काय होतं? पुढचं वचन वाचलं झाली 21 वचन. दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ओके, यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. आमेन. सी, बायबल सांगते, हे मी बोलत नाहीये, हे जिवंत वचन सांगतात. हे बायबल तुम्हाला सांगतंय की पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण ताकदीने देवावर प्रेम करणं. ओके, हे सगळ्यात मोठं वचन आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो प्रभू येशूला ओळखतो, ज्याचा विश्वास आहे की प्रभू येशू जिवंत आहे, ओके, त्याला हे करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय ब्रदर्स सिस्टर्स, पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने म्हणजे काय? म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही सगळे तिथं बसलेले आहात, ओके, सगळे देवावर प्रेम करतात म्हणून तुम्ही चर्च आले, बरोबर? पण बायबल तर सांगतो पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने प्रीती कर. प्रीती कर म्हणजे काय? पूर्ण. जेव्हा आपण बायबल वाचतो, ओके, मी सगळ्यात पहिला हा प्रश्न विचारा, बायबल वाचलं का? कारण जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा आपण देवाच्या जवळ जातो. आपण मागच्या काही रविवारच्या वचनामध्ये तुम्ही ऐकलं असेल, वचन, विश्वास, फेथ हे किती महत्वाचं आहे. ओके, मी हमेशा पाहतो बरेचसे लोक, अरे आज बायबल वाचत, पासून सांगितलं बायबल वाचायचं. जेव्हा सकाळी उठताना बायबल वाचायचंय, म्हणजे तो जो एक्सप्रेशन असतो ना तो वेगळा असतो. पण जो झटून शोध करतो, जो खूप प्रेमानं, खूप इच्छेनं काहीतरी शिकणार असं जे वचन वाचायचंय, ओके, त्या हेतूनं, त्या भावनेनं जेव्हा तुम्ही बायबल वाचता ना, तेव्हा तुम्हाला खूप शिकायला भेटतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पूर्ण शक्तीनं, ओके, पूर्ण शक्तीनं. पूर्ण शक्तीनं म्हणजे काय? तुम्ही ह्या शब्दाचा विचार करा बरं एकदा. प्रार्थना तर करतो आपण, ओके, 10 मिनिटं प्रार्थना केली, 11 मिनिट चालू झाला की कंटाळ येतो. माझ्या सांगते बरंच असं व्हायचं. ओके, माणसाची ताकद आहे, ओके, 10 मिनिटं 15 मिनिटं केलं की त्याच्या डोक्यामध्ये ना वेगवेगळे जीवनातले विचार, जगातले विचार यायला तयार होत. बाबा माझं ऑफिसचं काम हे राहिलं, अरे माझं कुकर बंद करायचं राहिला, अरे संध्याकाळचं जेवण काय करायचंय. ओके, बहिणीच्या जीवनामध्ये हा प्रश्न लगेच पटकन येतो. 10 मिनिटं झाली की लगेच संध्याकाळची भाजी चिरायची बरं का. ओके, पूर्ण शक्तीनं तुमची कॅपॅसिटी असती की तुम्ही तासभर करू शकता, तुम्ही 2 तास प्रार्थना करू शकता, 3 तास प्रार्थना करू शकता. पण काय होतं, जगाच्या गोष्टी तुम्हाला ते त्या पूर्ण ताकदीने प्रार्थना करू देत नाही. किती लोकांसोबत असं होतं? माझ्या संगतीचं व्हायचं बाबा.
माझ्या सांगते व्हायचं. ओके, बायबल काय सांगतं, जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण हृदयाने त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्या जवळ जातात, त्याचा शोध करतात, ओके, तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतो. ओके, बायबल सांगतं की हे वचन हे सगळ्यात मोठं वचन आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, दुसरं वचन काय सांगतं, 31 वचन वाचू आपण एकदा. दुसरी ही की हा. जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ओके. यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणती आज्ञा नाही. ओके, जसं आपल्या स्वतःवर तुम्ही प्रेम करता तसं तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा. ओके, प्रेम 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 प्रीती तर मी तर आता 5 मिनिट झाले बोलतोय. प्रेम प्रीती म्हणजे काय, नक्की काय? ओके, जो नवरा बायकोवर करतो ती प्रीतीच्या बद्दल बोलतोय का आपण? नाही. जो भाऊ एका बहिणीवर करतो ती प्रीती आहे का? नाही. ब्रदर्स सिस्टर्स, प्रीती म्हणजे हा तुमचा स्वभाव. प्रीती तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या उठण्या बसण्यामध्ये, तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रीती असली पाहिजे. अरे म्हणजे काय बाबा, वागण्यामध्ये तर समजलं, उठण्या बसण्यामध्ये म्हणजे काय है ना? म्हणजे काय, बायबल कसं सांगतं, जेव्हा तुम्ही आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण देईन. एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. 2 डब्बे ठेवले, डब्बे. ओके, एक डब्बा असा आहे जो नवीन आहे, प्लास्टिक मध्ये एकदम नवीन कोरा आहे. ओके, आणि त्याच्या शेजारी दुसरा डब्बा आहे, तो थोडासा जुना आहे, त्याला एक छोटस होल पडलं, थोडंसं स्क्रॅच पडलेला आहे. ओके, आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं की एक ह्या दोघांपैकी एक डब्बा तुमच्यासाठी तुम्ही चूज करा आणि दुसरा तुमच्या शेजाऱ्यासाठी द्या, तर किती लोक आहे, ऑनेस्टली सांगायचं, किती लोक आहे जो तो स्क्रॅच असलेला डब्बा उचलेल? किती लोक उचलतील? ऑनेस्टली कोणीच नाही उचलणार. ओके, पण पहिला हात कुठे जायला माहिती, जो तो नवीन कोरा डब्बा आहे ना, जो नवीन कोरा मस्त प्लास्टिक मध्ये, त्याला मस्त वॉरंटी गॅरंटी सगळं चमचम करणार असेल, तो उचलेल. ओके, आणि मग हा जो दुसरा डब्बा जो आहे ना, त्याला थोडासा स्क्रॅच पडलाय, थोडासा जुना आहे, तो काय करते, तो तुझ्या शेजाऱ्याला. ओके, बायबल काय सांगतं, जसं तुम्ही स्वतःवर, आता हे तुम्ही का केलं माहितीये, तुम्ही हा तो पहिला डब्बा का निवडला? कारण तुम्हाला तो आवडला, कारण तुम्हाला काय वाटतं की तो माझ्यासाठी तो चांगला आहे, माझ्यासाठी मी चांगलंच निवडलं पाहिजे. ओके, किती लोकांना समजतं एक्झाम्पल? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, बायबल सांगतं जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करता तसं तुम्ही शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी कसं, तुम्ही स्वतःसाठी कधी पण चांगलंच विचार करता. तुम्ही कधी असं विचार करणार नाही की मी आज जातो आणि मला लागावं किंवा मी आजारी पडावं, असं स्वतःसाठी कोणीच विचार करत नाही. हमेशा आपण जे सर्व्हायव्हल करतो हे चांगल्यासाठी करतो. ओके, आपण जेव्हा कष्ट करतो, जेव्हा कष्टाचं फळ, जेव्हा पगार येतो, सॅलरी जेव्हा आपल्या घरात येते, तेव्हा आपण चांगलंच आपल्या घरात आणतो. कोणी वाईट आणतं का? नाही. हालेलुया. ओके, सो बायबल सांगतं की जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करतात, जसं तुम्ही स्वतःवरती माया करता, स्वतःसाठी तुम्ही चांगल्या गोष्टी निवडतात, तसं तुम्ही शेजाऱ्यावर केलं पाहिजे. पण बायबल काय सांगतं, जेव्हा तुम्ही विचार करता, ओके, असे खूपदा होतं, आजपर्यंत तुम्ही इथं जे बसलेत सगळ्यांसाठी असं झालं असेल की आपल्या शेजाऱ्यांसाठी एकदा तरी वाद झाला असेल, एकदा तरी, है ना? असं कोणी आहे का जे आपल्या शेजाऱ्यांसाठी थोड्याशा गोष्टीवर थोडासा वाद नाही झाला? आज आहे का कोणी? नाही, होतोच. ओके, कधी ना कधी छोट्या ना छोट्या गोष्टीवर आवाज झाला, कोण काय बोललं, चुकून काहीतरी बोलण्यात आलं, काही करून दे. ओके, जो शेजार राहतो, ओके, त्याच्यासाठी जेव्हा आपला वाद होतो तेव्हा बरेचसे लोक काय करतात, तू ज्या शब्दात बोललास त्याच शब्दात मी तुला उत्तर देणार. ओके, जर त्या व्यक्तीने शिव्या दिले तर पुढचा माणूस 2 शिव्या देऊन बसतो. हालेलुया. ओके, बायबल सांगतं आपलं तसं नाही करायचं. आपल्याला जसं आपण स्वतःवर प्रेम करतो, ओके, तसं तुम्ही जर कधी चूक करताल, तुम्ही स्वतःला शिक्षा देता का? किती लोक शिक्षा देतात? तुम्हाला वाईट वाटतं, तुम्ही रिपेंट करता, तुम्ही मे बी देवाला माफी मागताल आणि तुम्ही ती गोष्ट परत नाही करणार. पण किती लोक स्वतःला मारून घेतात? कधी मी तर नाही बघितलं बा. तुमच्यातलं कोणी करतं का? नाही करत. ओके, तुम्ही तुमच्यातलं कधी आरशासमोर जाऊन स्वतःला वाईट शब्द बोलता का? नाही. बायबल असं सांगतं की जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करता तसं तुम्ही शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. ओके, तर ही जी प्रीती हा शब्द आहे, हा जो टॉपिक आहे प्रेम, ओके, हा आपल्या हृदयामध्ये असला पाहिजे. प्रीती हे दान आहे, हे पवित्र आत्म्याचं एक गिफ्ट आहे. ओके, हे तुमच्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणताल की बाबा चलो ठीक आहे, मी ओरडलो, कुठं मोठं पाप केलं? ओरडणं पाप थोडी नाही. ओके, मी जर वाईट वागलो किंवा मी काय केलं,
पण ब्रदर सिस्टर, जेव्हा तुम्ही त्या फ्लो मध्ये वाहतात, जेव्हा तुम्ही सारख्याला तसंच उत्तर देतात, ओके, तेव्हा तुम्ही देवापासून दूर गेलेले जातात. ओके, जेव्हा तुमचं वागणं, जेव्हा आपलं बोलणं, जेव्हा या शब्दावरती, या वचनावरती धरून नसतं, तेव्हा आपण देवापासून दूर गेलेलो असतो. ब्रदर सिस्टर, मी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारला होता की हा शॉर्टकट आहे. ओके, हा शॉर्टकट आहे की जर तुम्ही हे 2 वचनं तुमच्या जीवनात पाळले तर तुम्ही अख्खं बायबल पाळल्यासारखं आहे. हालेलुया. तुम्हाला हे सगळं बायबल मध्ये सगळे पुस्तकं, नवीन करार, जुना करार, हे सगळं पाळण्यासारखं आहे. एका बाजूला हा सगळा बायबल पाळणं, वाचणं आणि पाळणं, ओके, 2 वेगळ्या गोष्टी बघा ब्रदर सिस्टर. आणि एका दुसऱ्या बाजूला हे 2 वचनं कुठले? देवावर पूर्ण हृदयाने, पूर्ण मनाने प्रीती कर. ओके, दुसरं म्हणजे जशी आपली स्वतःवर तशी आपली शेजाऱ्यावर प्रीती कर. बायबल सांगतं ह्याच्यापेक्षा दुसरं मोठी आज्ञा कुठलीच नाहीये. हालेलुया. बर, शेजारी कोण आपला शेजारी? फक्त आपल्या दाराला बाजूला तो शेजारी का? नाही. आता बायबल आपल्याला काय सांगतं आपण पाहावं. तुमच्या शेजारी जो चर्च मध्ये बसला तो शेजारी आहे का? जो तुमच्या स्कूलमध्ये, जो तुमच्या कामामध्ये तुमच्या सोबत असतो तो तुमचा शेजारी आहे का? कोण आहे तुमचा शेजारी? शेजारी म्हणजे कोण? बायबल तर सांगते बाबा फक्त शेजार. तुमच्यातले असे कित्येक लोक असतील की एक शेजारी सोबत पटतं, घरातल्या शेजारी, पण दुसऱ्या सोबत पटत नाही, आहे की नाही? पण हा शेजारी कोण आपण हे पाहणार आहोत. बायबल काय सांगतं आपण बघूया. लूक याचा 10वा अध्याय 30वा वचन, 30 ते 37. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून खाली येत जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहाण केली आणि त्याला अधर्मेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसंच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरांवर बसून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा. तो येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. ह्या दाखल्यामध्ये ना एक एक्झाम्पल दिलेलं आहे. स्वतः प्रभू येशूने एक एक्झाम्पल दिलंय. एक व्यक्ती प्रवासाला निघाला होता. ओके, हा व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर चालला होता. रस्त्यामध्ये त्याला लुटारांनी लूट झाली, त्याला मारहाण करण्यात आली, त्याला त्रास दिला, त्याला अर्धा मेला केला. विचार करा, त्या व्यक्तीने त्याला मदत करणारं कोणी नव्हतं, त्याला सहाय्य करणारं कोणी नव्हतं. ओके, मे बी त्याचे हातपाय तोडले असतील, मे बी लोक फोडला असेल, त्याला चालता फिरता येत नसेल, होते नव्हतं सगळे पैसे घेऊन गेला असेल आणि त्या व्यक्तीनं तसंच सगळे लूट करून त्याला रस्त्याच्या कडेला तसंच फेकून दिलं गेलं. ओके, बायबल सांगतं 30व्या 32व्या वचनामध्ये की त्या रस्त्यानं एक याजक गेला, त्याच रस्त्यानं. ओके, तो याजक काय केला? याजकानं पाहिलं. ओके, तर पाहिलं की बाबा त्या माणसाला खूप मारलं बरं का, खूप मारलं, खूप त्रास झाला, डोकं बिकं फुटलंय. ओके, मे बी कदाचित त्या माणसाला, त्या याजकाला त्या माणसाची दया आली असेल की अरे बापरे खरंच खूप लागलं, खूप मारलं बरं का. पण त्या माणसाने काय केलं? ते पाहिलं आणि तो त्याच्या मार्गे चालता गेला, तो पुढे चालून गेला. ओके, दुसरा व्यक्ती आला, दुसऱ्या व्यक्तीने पण तेच केलं. मे बी त्याला पण दया आली असेल, त्याला पण कावा असेल, पण तो म्हटला असेल की बाबा जाऊ दे बाबू, कोण मदत करणार, मला तर माझं काम पडले, मला माझ्या ऑफिसला जायचंय, मला माझ्या पुढचे काम करायचे. तो पण व्यक्ती चालता गेला. ओके, तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो येशू. तेव्हा येशू त्याला म्हटले, जा आणि तुम्ही तसेच कर. हे मी नाही सांगत आहे ब्रदर सिस्टर्स, हे आपला जिवंत देव तुम्हाला सांगत आहे की तुमच्या हृदयामध्ये प्रीती असणं गरजेचं आहे, तुमच्या हृदयामध्ये कळवळ असणं गरजेचं आहे, तुमच्या हृदयामध्ये दया येणं गरजेचं आहे. का? कारण की देवाने सांगितलेलं आहे. हालेलुया. आता ह्या दाखल्यामधून त्याने सांगितलं शेजारी कोण? जो दया करतो तोच शेजारी. जर